हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. प्रत्येकाला सकाळी उठून जिमला जायला वेळ मिळतो असं नाही. शिवाय घरची कामं, ऑफिसचा जॉब या दोनांच्यामध्ये वेळ काढून व्यायाम करायचं म्हटलं की नाकेनऊ. आणि वजनवाढीची चिंता देखील सारखं सतवत असते. फक्त 7 मिनिटांचा व्यायाम तुम्हाला इतका फायदा देऊ शकतो की तुमचं वजन देखील कमी होतं आणि पूर्ण पोटावरची चरबी देखील. तर प्रत्येक व्यायाम आपल्याला झोपून करायचा आहे. ते एका मॅटवरती आपल्याला या पोझिशनमध्ये झोपायचं. दोन्ही पाय थोडेसे फोल्ड असू दे. त्यानंतर दोन्ही हात आहेत ते आपल्याला असं वर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तळपायाला टच करायचं. हलका व्यायाम आहे, जमतोसुद्धा. फक्त करायची तयारी ठेवा आणि वजन आणि पोटावरची चरबी गायब करा. कारण व्यायाम केल्याशिवाय आपलं वजनही कमी होत नाही आणि पोटाची चरबी देखील वितळत नाही. तर हा व्यायाम तुम्हाला रोज सकाळी 2 सेट करायचे आहेत 25-25चे. कारण सकाळी व्यायाम केलेला फायदा दिवसभरामध्ये होतो आणि चरबी वितळायला मदतही होते. तर अजिबात कंटाळा न करता असे जर व्यायाम तुम्ही रोज केला तर तुम्हाला 7 दिवसांमध्ये फरक दिसायला लागतो आणि वजन देखील आरामशीर कमी झालेलं असतं. त्यामुळे व्यायामला जवळ करा. ह्याच्यावरती शॉर्टकट उपाय शोधायला गेला तर तुमचं वजनही कधी कमी होणार नाही किंवा चरबी देखील कधी वितळणार नाही. त्यामुळे व्यायाम हा जवळचा असू दे आणि रोज असू दे. आता दुसरा व्यायाम स्ट्रेट झोपायचा आपल्याला या पोझिशनमध्ये. त्यानंतर दोन्ही हात असं जॉईंट करा आणि उजवा पाय एकदा त्या हातामध्ये घ्यायचं, एकदा डावा पाय त्या हातामध्ये घ्यायचं. असं म्हणाल तर पोटावरती, कमरेवरती आणि आपल्या हिप्सवरती जास्त होतो. त्यामुळे वजन कमी व्हायलाही मदत होते आणि चरबी देखील वितळायला मदत होते. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज सकाळी 1 मिनटं केला तरी काहीच हरकत नाही किंवा 25चे 2 सेट केला तरी काहीच हरकत नाही. कारण थकान होईपर्यंत व्यायाम करा. जोपर्यंत तुमचं मन भरत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता. आता जड व्यायाम असता की लवकर थांबवला असता, पण हो हलका आहे त्यामुळे कितीही केलेलं वाया जात नाही. त्यामुळं होता होईल तितकं जास्त करा, म्हणजे रिझल्टही तुमच्या म्हणण्यासारखा आणि लवकर भेटू शकतो. आता करते तिसरा व्यायाम. त्यासाठी परत खाली झोपून घ्या. त्यानंतर दोन्ही पाय वर असू दे आणि दोन्ही हात जमिनीला टच केलेले असू दे. जॉईंट केलेले पाय आहेत त्यास आपल्याला गोल फिरून घ्यायचं आहे. सुरुवातीला उजवीकडून 1 मिनटं आणि त्यानंतर डावीकडून 1 मिनटं. असं रोजच्या रुटीनमध्ये हा 2 मिनटं व्यायाम झाला पाहिजे. तर या व्यायामाचा असर म्हणजे कंबर आणि पोट या दोन्ही बाजूला फॅट जमा झालेलं असतं. त्याला लव हँडल असे म्हणतात. ते लव हँडल्स कमी करण्यासाठी एकदम सोपा व्यायाम आहे आणि एकदम हलका देखील. प्रत्येकाला जमतो. तर या व्यायामामुळे आपले पोटावरचे जे स्नायू आहेत ना ते चांगले ताणवतात. शिवाय हाताची आणि पायाची देखील छान एक्सरसाइज झाली. रोज व्यायाम केल्यामुळे अंगात भरलेला जो आळस आहे तो देखील निघून जातो आणि आपल्याला फ्रेशपणा जाणवतो आणि आपल्याला परफेक्ट अशी फिगर मिळते. कारण व्यायाम केल्यामुळे कसं शरीर एकदम सुटसुटीत आणि हलकं वाटतं. आता करूया पुढचा व्यायाम. सेम आपल्याला पाय उंच करून घ्या. जॉईंट करण्याचं आपल्याला समोरून गोल फिरवायचं आहे. आधी आपल्याला बाजूनी फिरून घ्यायचं, आता समोरून. असं म्हणाल तर पोटावरतीच जास्त होतो. जे आपलं टमी फॅट आहे ते कमी व्हायला मदत होते. कारण डिलिव्हरी झाल्यानंतर आपलं टमी फॅट राहून जातं. ते कमी करण्यासाठी हा व्यायाम खूप छान आहे. तर या व्यायामामुळे पोटाच्या चरबीसहित अनेक आजारापासून देखील मुक्ती मिळू शकते. फक्त नियमितपणे हा व्यायाम करा. व्यायाम केल्यामुळे तुम्हाला कोणताही आजार होत नाही. याशिवाय तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकता. थोडंसं खावं पण चांगलं खावं असं प्रत्येकजण म्हणत असतात, पण व्यायाम देखील तसाच आहे. थोडासा असू दे पण तो शरीराला लागला पाहिजे आणि त्याचा असर दिसला पाहिजे आणि तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे. म्हणून हलके व्यायाम करा, पण खूप भारी असू दे आणि रिझल्ट देणारे असू दे. तर चला आता करूया पुढचा व्यायाम. सेम मात्र दोन्ही पाय स्ट्रेट उभं करायचं असं. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्या. त्यानंतर दोन्ही हात आहे ती पायाच्या नखाला टच करेपर्यंत आपल्याला असं वर आणि खाली करायचं आहे. खूप छान असा व्यायाम आहे. असं म्हणाल तर पोटावरती आणि कमरेवरती इतका होतो, त्यामुळं तिथं जमा झालेली चरबी कमी होते आणि वजन कमी व्हायला मदत देखील होते. तसेच हा व्यायाम रोज केल्यामुळे तुमची पचनक्षमता सुधारते. शिवाय पोटातील गॅसची समस्या आहे ती देखील दूर होते. तर असे व्यायाम करा जे तुम्हाला आतून देखील फिट करतात आणि बाहेरून पण. तर चला आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी सेम दोन्ही पाय स्ट्रेट असू दे. दोन्ही हात मात्र दोन्ही पायांच्या मध्ये घ्यायचं. या व्यायामाचा असर म्हणजे पाठीचा कणा मजबूत होण्यासाठी आणि कमरेवरची चरबी वितळण्यासाठी मस्त असा व्यायाम आहे. त्याचसोबत कमरेच्या आणि पोटाच्या दोन्ही बाजूला जे जमा झालेलं फॅट असतं ते वितळण्यासाठी हा व्यायाम एकदम भारी आहे. तर हा व्यायाम तुम्हाला रोज 25-25चे 2 सेट करा किंवा 1 मिनटं केला तरी काहीच हरकत नाही. स्वतःसाठी काय तर करायचं असेल ना तर रोज थोडासा कमी ना पण व्यायाम करा. कारण व्यायाम केल्यामुळे कसं वजन तर कमीच होतं आणि आजारापासून देखील आपण दूर राहतो.
आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी काय करायचं आपल्याला, पाठीचा कणा आहे तिथपर्यंतच आपल्याला स्ट्रेट झोपायचं आहे. त्यानंतर दोन्ही पायाचं उंच असू दे, मान देखील आपल्याला खाली टेकवायचं नाही. त्यानंतर दोन्ही हात पायांच्या जवळ न्यायचं आणि पाय आहे तसं सायकलिंग करायचं. बघू शकताय किती छान असा व्यायाम आहे. करायला पण आणि बघायला पण भारी वाटतं. असं म्हणाल तर खूप छान देणार आहे. तर या व्यायामाचा फायदा म्हणजे ज्यांची पण कंबर जास्त दुखत असते ना, त्यांच्यासाठी भारी आहे. एक तर दुखणं गायब होतं आणि चरबी देखील कमी होते. त्याचसोबत आपल्या पोटावरची चरबी कमी होते, पायांचं थायफॉइड कमी होतं आणि आपल्या हिप्सवरती वाढलेलं फॅट देखील कमी होतं. तर हा व्यायाम आपल्या शरीरासाठी छान शेप देण्यासाठी आणि परफेक्ट अशी फिगर मिळवण्यासाठी मस्त असा आहे. प्रत्येक व्यायाम हा एन्जॉय करत करा, म्हणजे रिझल्ट हा तुमच्या म्हणण्यासारखा नक्कीच भेटू शकतो. आता करते सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही हातांची अशी गाठ मारा. त्यानंतर उजवा पाय आहे तो हाताने पोटावरती ताण द्यायचं. तर हा व्यायाम आपल्याला दोन्ही पायांनी करायचा आहे. एकदा उजव्या पायाने आपल्या पोटावरती ताण द्यायचं आणि एकदा डाव्या पायाने एकदा पोटावरती ताण द्यायचं. पोटातले स्नायू मजबूत करण्यासाठी मस्त असा व्यायाम आहे. त्यासोबत आपल्या पोटाच्या समस्या असतात, गॅस, पित्त यापासून देखील सुटकारा मिळतो आणि पोटावरची जी लूज पडलेली स्किन आहे ती टाईट व्हायला मदत होते. सुरुवातीला आपण उजव्या आणि डाव्या पायाने करत आहे. आता आपण बघणार आहोत दोन्ही पाय एकत्र आपल्या पोटावरती ताण द्यायचं. खूप छान रिझल्ट देणारा असा व्यायाम आहे. एकतर आपलं वजन कमी होतं, पोटावरची जी हट्टी चरबी आहे ती पूर्णपणे वितळते, दुखणं गायब झालेलं असतं, स्किन आहे ती टाईट झालेली असते फक्त हे व्यायाम करून. त्यामुळे थोडासा वेळ का विना पण रोज असे न चुकता व्यायाम करत जा. प्रत्येकाला वाटतं की पोटावरची चरबी आहे ती दिसू नये, वजन आहे ते वाढू नये. पण आजचे व्यायाम जर तुम्ही रोज केला ना, तर तुम्ही कायमस्वरूपी स्लिम आणि फिट राहाल. फक्त व्यायामाला जवळ करा, मग तुम्हाला व्यायाम आताही फिट ठेवतो आणि पुढं जाऊन पण. तर चला व्हिडिओ तसं थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.